श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. पंचांगानुसार ज्येष्ठ अधिक मासातील ही पौर्णिमा 30 मे रोजी सकाळी 11:57 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 मे रोजी दुपारी 2:14 समाप्त होईल. आणि उदय तिथीनुसार ज्येष्ठ अधिक पौर्णिमा ही रविवारी म्हणजेच 31 मे रोजी साजरी केली जाईल. अधिक मासात येत असल्यामुळे या पौर्णिमेला पुरुषोत्तम पौर्णिमा असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला आहे. त्यामुळे या पवित्र महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे फळ इतर सामान्य पौर्णिमेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं. शास्त्रानुसार या दिवशी केलेले प्रत्येक सत्कर्माचे फळ अनेक पटीने मिळते. या पवित्र दिवशी गंगेत स्नान करणे, भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करणे, उपवास करणे, दानधर्म करणे आणि भक्तिभावात लीन होण्याने सर्व पापांचा नाश होतो आणि भाविकांना सुख, शांती आणि समृद्धी लाभते. पौर्णिमेचा चंद्राशी थेट संबंध आहे आणि चंद्र हा मनाचा कारक मानला जातो. म्हणून या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने मन शांत होतं आणि सकारात्मकता वाढते. स्कंद पुराण, विष्णू धर्मोत्तर पुराण आणि भविष्य पुराण यासारख्या ग्रंथांमध्ये अधिक मासातील पौर्णिमेच्या महत्त्वाचे सविस्तर वर्णन केले आहे. अधिक मासातील पौर्णिमेला भगवान विष्णूंची पूजा केल्याने अनेक यज्ञ केल्या इतके पुण्य मिळते. या दिवशी मनोभावे केलेले दान, नामस्मरण आणि साधना माणसाला मोक्षाच्या आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाते. ज्येष्ठ अधिक पौर्णिमेला ठेवल्या जाणाऱ्या उपवासामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य येते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात धन, धान्य, समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्या अविवाहित मुली हा उपवास मनापासून करतात त्यांना मनासारखा जीवनसाथी मिळतो, तर अविवाहित मुलांना गुणी आणि सुयोग्य पत्नी लाभते. या दिवशी पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, दूध, दही, साखर आणि पांढरे कपडे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि मनाला शांती लाभते. तसेच अधिक मासात 33 मालपुळे दान करणं ही एक विशेष परंपरा आहे. या दिवशी केलेल्या दानामुळे कुटुंबात सुख, समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. फक्त 24 तासामध्ये आपली किती कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर ते कोणत्या झाडाचं पान आणायचं, कोणत्या वेळेत आणायचं, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं. स्कंद पुराणानुसार श्रीहरी विष्णू पिंपळाच्या झाडाच्या मुळांमध्ये, श्रीकृष्ण देठात, फळांमध्ये सर्व देवता वास करतात. पिंपळ हे भगवान विष्णूचे रूप मानले जाते. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सर्व वृक्षांमध्ये सर्वोत्तम पिंपळ वृक्ष आहे, कारण ते माझे वास्तविक रूप आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला अनेक दोष दूर होतात. त्याचबरोबर या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा वास असतो, त्याचबरोबर पितरांचा सुद्धा वास असतो. आणि या झाडाची पूजा केल्याने पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर हे कायम टिकून राहतं. त्याचबरोबर सौभाग्यवती महिलांना अखंड सौभाग्याचं वरदानसुद्धा प्राप्त होतं. आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाचं पान आपल्या घरी घेऊन यायचं आहे, ज्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर जे पिंपळाचं पान आपण घरी आणणार आहेत ते आपल्याला स्वच्छ
धुवून आणि पुसून घ्यायचं. तसेच ते पान आपण आणणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायचं, ते कुठेही तुटलेलं फुटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात आपल्या घरी श्रीहरी विष्णूंना आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार आहेत. सगळ्यात पहिला आपल्याला देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामुळे आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची तसेच माता लक्ष्मीची तसेच तुळशी मातेची सुद्धा पूजा ही करून घ्यायची आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा. देवघरामध्ये आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आणि वातावरण प्रसन्न करून घ्यायचं. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आणि त्या कुंकवामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छा ही लिहायची. जसं की तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा. तुमची घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, नोकरी, व्यवसाय, तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला अगदी थोडक्यात, म्हणजेच तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा किंवा नोकरीमध्ये प्रमोशन लिहा. अशा रीतीने आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही थोडक्यात लिहायची आहे. आता तुमच्या काही कारणास्तव मुलांचं लग्न जुळत नसेल तर ती सुद्धा इच्छा तुम्ही लिहू शकता. जसं की विवाह म्हणून तुम्ही इच्छा जी आहे ती व्यक्त करू शकता. आता हे इच्छा लिहिलेलं पान जे आहे ते आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे. पान ठेवल्यानंतर आपल्याला त्या पानाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. पिंपळाचे झाड हे साक्षात श्रीहरी विष्णूंचे संपूर्ण रूप मानले जाते. त्याचबरोबर पिंपळाच्या पानांमध्ये पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी वास करते आणि जर आपण पौर्णिमेच्या दिवशी या पानापासून हा इच्छापूर्ती उपाय केला, म्हणजेच आपल्या मनातली इच्छा जर आपण या पानावर लिहिली तर निश्चितच आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला, आपल्या मेहनतीला, आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल. त्याचबरोबर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला भरभरून यश देखील प्राप्त व्हायला लागेल. जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्यास मदत ही मिळणार आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये जे धनाचे संबंधित समस्या असतील त्या दूर होऊन आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होणार. आता आपल्याला देवघरामध्ये बसूनच काही सेवासुद्धा करायच्यात. आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे. तसेच आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठणसुद्धा करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण केल्याने नंतर आपल्याला त्याच्या फलश्रुतीचं आवर्जून पठण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा ही दोन्ही हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला बोलायची आहे. त्यानंतर हे पान जे आहे ते संपूर्ण दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णूंसमोर ठेवायचं आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यानंतर हे पान जे आहे, म्हणजे माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते त्यावेळेस आपल्याला हे पान तिकडनं उचलायचं आणि जिथे कुठे वाहतं पाणी असेल, नदी असेल, समुद्र असेल तिथे घेऊन जायचं आणि आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये हे पान जे आहे ते प्रवाहित करायचे. प्रवाहित करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही व्यक्त करायची आहे. जर पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय तुम्ही केला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आता बरीच लोक म्हणतील आमच्या इकडे वाहतं पाणी नाही आहे, नदी नाही आहे, समुद्र नाही आहे, मग आम्ही काय करायचं? मग तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इथे जिथे कुठे श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा अगदी प्रभू रामचंद्रांचं मंदिर असेल, विठ्ठल रखुमाईचं मंदिर असेल किंवा अगदी स्वामींचं मठ किंवा केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा हे पान जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकतात. अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा व्यक्त करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराच्या मध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष दूर होऊन त्या घराची भरभरून अशी प्रगती होणार आहे. लक्ष्मी प्राप्ती करता, कर्जमुक्ती करता, इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.